हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. विक्रांतचे जे वडील आहेत ते आता वापस आलेले आहेत आणि तेही खूप वर्षानंतर. तर आता ह्या सगळ्यांचा आवाज वाढलेला आहे, कारण त्यांना एक आधार मिळतो आणि विक्रांतने फायनली इंद्राकडून त्या पेपर्सवरती सह्या घेतल्या आहेत, ज्या सगळ्या प्रॉपर्टीच्या. तर आता इथे विक्रांत जो आहे तो मोठ्याने ओरडतो, आता तुम्हाला हे घर सोडून कायमचं निघून जावं लागेल. तर आता इथे हा जो इंद्र आहे तो विक्रांतला घरामध्ये पाहतो आणि बोलतो की आता ना सध्या तुला घराबाहेर काढायचं आहे आणि तुला अशा ठिकाणी जायचं आहे जिथे तुझी जागा आहे. तर आता विक्रांत जो आहे तो इकडे हॉलमध्ये एकटाच असतो आणि तो लगेचच जिथे आबासाहेब ज्या खुर्चीवर बसतात ते खुर्चीला लाथ मारतो आणि ती खुर्ची लाथ मारून आता तो तिला बाहेर काढतो. तर आता त्या खुर्चीचाही अपमान करतो आणि त्याचबरोबर आबासाहेबांचा देखील अपमान करतो. तर आता मालतीला हे पाहवत नाही. इकडे अजित देखील हसत असतो, कारण अजितला आता हसायला येत असतं या लोकांवरती. त्याला आता असंच वाटत असतं की आबांनीच आमच्या वडिलांना कुठेतरी डांबून ठेवलं होतं, कुठेतरी किडनॅप केलं होतं आणि त्यांच्याचमुळे आम्हाला इतके दिवस पोरकेपणा जगावा लागला. तर आता इकडे विक्रांत जो आहे तो घराबाहेर येतो आणि इकडे आता हा जो इंद्र आहे तो दादासाहेबांना म्हणत असतो की माझ्या आबांशी अशा भाषेत बोलायचं नाही आणि मी ते खपून घेणार नाही. तर त्यानंतर आता इथे विक्रांत बोलतो की तू कोणाशी बोलतोय? हे बघ, ते बोट खाली घे. आणि तुला माहिती आहे ते कोण आहेत? ते माझे वडील आहेत आणि आता त्यांच्यावर असं बोट उचलून बोललेलं मला चालणार नाही. आणि काय म्हणालास तू? मला शिक्षा मिळणार आणि माझी जागा कुठे आहे ती माझी जागा तू मला दाखवून देणास? हे बघ, तुझ्या आधी मी कोणाला तरी शिक्षा देणार आहे आणि तुला माहीत नसेल, ती शिक्षा मी आबांना देणार आहे. कारण एवढ्या वर्ष त्यांनी माझ्या वडिलांना किडनॅप करून ठेवलं होतं आणि आम्हाला असं सांगितलं की ते या जगातच नाही आहेत आणि अशा खोटारड्या माणसाला अगोदर शिक्षा झाली पाहिजे. जेव्हा हा माणूस आतमध्ये जाईल तेव्हा मलाही शिक्षा होईल, पण त्याआधी शिक्षा तर यांनाच झाली पाहिजे. तर आता इथे त्याने आबांच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि असं सगळं बोलत असतो. तर आबांना खूप वाईट वाटत असतं विक्रांतच्या अशा वागण्याचं. त्यांच्या डोळ्यातून पाणी देखील आलेलं असतं, कारण त्यांना असं अपमानास्पद बोलून त्यांना हर्ट झालेलं असतं. तर आता इथे इंद्राला देखील वाईट वाटत असतं, पण आता इंद्राला या सगळ्यांसमोर काय बोलावं आणि काय नाही असं झालेलं असतं, कारण हा विक्रांत एवढा माजाने का बोलतोय असंही त्याला झालेलं असतं. तर आता पुढे राणी जी आहे ती बोलते की हे बघा विक्रांत सर, तुम्ही आबांना असं काहीही बोलू शकत नाहीये. आबा कसे आहेत हेही तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आबा असं कधीच करू शकत नाहीत. तर त्यावेळी मालतीही बोलते की विक्रांत, तू हे काय बोलतोयस? आबांनी तुमच्यासाठी काय नाही केलं. अरे, तुमचा बाप जेव्हा नव्हता त्यावेळी आबांनी तुमच्यासाठी सगळं काही केलं आणि तुम्ही त्याचे असे उपकार फेडताय, असा आबांचा अपमान करतायत. तर आता इथे हा जो विक्रांत आहे तो बोलतो की तुम्ही तर बोलूच नका मालती महाडिक. तुम्ही आमच्यासोबत कसे वागलात हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. आमच्यासोबतच नाही आहे तर तुम्ही आमच्या आईचा किती मान जपलाय, दरवेळी तिला मान दिलाय. मला सांगा, तुम्ही तिचं मत कधी घेतलं? म्हणजे जर एखादी गोष्ट ठरवायची असेल तर कधी तिचं मत घेतलंय का? कधी तिचा विचार केलाय का? तुम्ही कधीच आमचा विचार केला नाही. तुम्ही फक्त स्वतःचा विचार केलाय आणि आता तसंच होईल. जे आम्हाला मिळालंय ते तुम्हाला मिळणार. तर आता इथे विक्रांत बोलतो की मला शिक्षा झाली तर आबांना शिक्षा होणार. तर मालती देखील आणखीन बोलतच असते. मालती बोलते की रत्ना वहिनी, तुम्ही तरी सांगा याला, काय बोलतोय हा मुलगा? तर त्यावेळी आता ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण आता विक्रांतने इथे तिलाच शांत केलेलं आहे आणि ही जी उर्मिला आहे ती देखील इथे बोलू लागते. वा मालती महाडिक, तुम्ही तर चांगल्या गोष्टी करताय. खरं तर ह्या गोष्टी तुमच्या तोंडून शोभत नाही आहेत, कारण तुम्ही कशा आहात, तुम्ही काय करताय हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे इथे आम्हाला सांगायची गरज नाही. त्यानंतर आता इंद्रा बोलतो की हे बघ विक्रांत, आता बस झालं. आता ना एक काम करायचं, बॅगा घ्यायच्या आणि बाहेर निघायचं. तर खूप ऐकून घेतलं तुमचं. त्यावेळी आता अजित बोलतो, आम्ही घराबाहेर जाणार. तर त्यावेळी अजित बोलतो की मला तर ना या आबांना आबा म्हणण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. बाप असताना देखील यांनी आम्हाला पोरकं केलं. असं बोलल्यानंतर आता इथे आबांना आणखीनच त्रास झाला. मालतीलाही त्रास झाला, कारण हे असे जे काही बोलत होते तोडून ते त्यांना सहनच होत नाही. त्यानंतर आता विक्रांत बोलतो की अजित बोलल्यानंतर अजित लगेचच आतमध्ये जातो.
अजितच्या लक्षात येतं की विक्रांत दादा नक्की काय म्हणतोय. तर त्यावेळी त्याने सगळ्यांच्या बॅग पॅक करून ठेवलेल्या असतात. सगळ्यात अगोदर अजित जातो आणि 2 बॅग घेऊन येतो. 2 बॅग घेऊन आल्यानंतर आता इथे उर्मिला आणि रत्ना वहिनी, बाकी विक्रांत सगळेजण हसत असतात. अजित एका जागेवर थांबतो. तर त्यावेळी मालती बोलते की रत्ना वहिनी, आम्ही तुमच्याशी अशी वागणूक केली. तर त्यावेळी रत्ना वहिनी म्हणते की मालती, तू तर काही बोलूच नकोस ग. कधी मला काडीची किंमत दिली नाही. जशी घरात केरसुनी एका साईडला पडलेली असते ना, तशी किंमत होती मला आपल्या घरामध्ये. काय किंमत दिलीस तू मला? सांग ना. कधी नीट बोलत होतीस माझ्याशी? मान सन्मान याचं काही भान होतं तुला? तर आता इथे रत्ना वहिनी जे काही म्हणत होती ते सगळं बोलली आणि शेवटी बोलली की फक्त मी मुलांच्या तोंडाकडे पाहून आणि आबांच्या तोंडाकडे पाहून सतत गप्प बसले, पण तुम्ही त्याचा फायदा घेतलात. नेहमी माझा अपमान केला आहे मला तू. तर आता इथे रत्ना वहिनीने देखील आता भडास काढलेले आहे. हे बोलताना देखील त्यांना वाईट वाटत असतं, पण खरी परिस्थिती हीच होती. मालतीने कधी तिला सन्मान दिलेलाच नव्हता. तर त्यानंतर आता इकडे विक्रांत जो आहे तो बोलतो की बरोबर बोलते आई, माझ्या आईला कधीच मान सन्मान मिळाला नाही. तर त्यावेळी आता इथे हे जे दादासाहेब आहेत ते बोलतात की बस करा आता. आता आपण रडायचं नाही, आपण त्यांना रडवायचं. इतके दिवस त्यांनी आपल्याला रडवलं ना, तर आता त्यांची रडण्याची बारी आहे. असं म्हणत आता रत्नाई जी आहे ती गप्प बसते आणि तिथे शांत उभी राहते. तर आता अजित बोलतो की बरोबर आहे, नेहमी आपला अपमान आपण सहन केलाय. आता वेळ यांची आहे. बाप असताना देखील आम्हाला बिना बापासारखं वाढावं लागलं. तर आता इथे उर्मिला आणखीनच भडकू लागते. उर्मिला बघते की कधीही माझ्या नवऱ्याला सन्मान मिळालेला नाहीये, कधीही मोठ्या भावाला मोठ्या भावासारखा मान मिळालेला नाहीये आणि आबांमुळेच हे सगळं झालेलं आहे. आबांना फक्त स्वतःचंच पडलेलं असायचं, स्वतःच्या मुलालाच काय द्यायचं ते मिळायचं आणि आम्हाला काहीच नाही. तर आता इकडे मालतीही या उर्मिलाचं बोलणं ऐकत असते. तिला देखील विश्वास बसत नसतो की ही उर्मिलाही असं बोलू शकते, कारण नेहमी तिच्या मागे आई आई मालती आई म्हणून फिरणारी ही उर्मिला आता तिने देखील आता रंग बदललेला आहे. इकडे आता अजितने 2 बॅगा आणलेल्या असतात आणि तो बॅगा घेऊन येतो आणि लगेचच बाहेर फेकून देतो. विक्रांतच्या सांगण्यावरून त्याने आता या सगळ्यांचं सामान भरलेलं असतं आणि त्या बॅगा आता तो बाहेर फेकून देतो. हळूहळू करून एक एक करून तो बॅगा फेकतो आणि तसेच ही उर्मिला बॅग मोजू लागते. 1 2 3 4 असं करत 4 बॅगा त्याने बाहेर फेकलेल्या आहेत. आणि हे पाहून राणीला मालतीला खूप मोठा धक्का बसतो, कारण हे लोक आता आपल्यालाच घराबाहेर काढायला निघाले आहेत. सगळ्यात मोठा धक्का मालतीला बसतो, कारण तिला हे पचतच नाही. नेहमी ती माझं घर म्हणणारी आता तिला हे घर सोडून जावं लागणार आहे. तर आता इथे सगळेजण हे सगळं पाहत राहिलेले आहेत, कारण ह्यांच्याकडे दुसरा कुठला पर्यायच नसतो. आबांनाही वाईट वाटत असतं, पण आता आबा काहीच बोलत नाहीत. आबांना सगळ्यात जास्त दुःख झालेलं असतं की हे आपलीच माणसं आपल्यावरती अशी उलटू शकतात. तर त्यानंतर आता विक्रांत जो आहे तो पुन्हा इंद्राकडे येतो आणि इंद्राला बोलतो की इंद्रा, आता या घरात राहण्याची वेळ आमची, तुम्ही इथून निघायचं. त्याआधी मी तुला एक सांगू इच्छितो, ही जी काही प्रॉपर्टी आहे, हे घर बंगला गाड्या किंवा फॅक्टरी सगळं काही तू माझ्या नावावर केलं आहेस. तर आता विक्रांत इंद्राला ते पेपर्स दाखवतो, ज्या पेपरवरती इंद्राने सह्या केलेल्या आहेत. तर आता हे ऐकून तर मालतीला खूप मोठा धक्का बसतो की खरंच असं सगळं झालं असेल का. तर त्या राणीलाही कळत नाही की खरंच इंद्रा सरांनी या पेपर्सवरती सह्या केल्या असतील का. त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो पाहतच उभा राहिलेला असतो. इंद्राला वाटत नाही की त्याने सह्या केल्या असतील, नक्कीच हा खोटं बोलत असेल असं त्याला वाटू लागतं, पण नाही, खरंचच आता इंद्राने त्या पेपर्सवरती सह्या केलेल्या आहेत. आणि इकडे विक्रांत म्हणत असतो की आता या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक मी आहे आणि मोठमोठ्याने हसत असतो. त्यानंतर आता आबा जे आहे ते बघू लागतात. राणी पुढे येते आणि ते पेपर्स वाचू लागते. राणीने ते पेपर्स वाचल्यानंतर राणी बोलते की सर, खरंच तुम्ही या पेपर्सवरती सह्या केलात? तर आता आबा जे आहेत ते राणीला विचारतात की राणी, हे कशाचे पेपर्स आहेत? तर त्यावेळी राणी सांगू लागते की हो आबा, विक्रांत सर जे काही म्हणत आहे ते खरं आहे. इंद्रा सरांनी त्याच्यावरती सह्या केल्या आहेत आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. हे ऐकल्यानंतर आबांनाही धक्का बसतो, कारण आता जर यांच्या नावावर ही प्रॉपर्टी झाली म्हटल्यानंतर आपल्याला इथे कुणी राहूच देणार नाही. तर आता इथे ही जी उर्मिला आहे ती बोलते की आता तुमचं काही खरं नाही, आता इथून निघायचं. आणि आता मला सांगा, ही प्रॉपर्टी जर आमच्या नावे झाली आहे तर गाड्या सगळं काही आमच्याच नावावर असणार.
आता तुम्हाला इथून पायीच निघावं लागेल. तर त्यावेळी आता इथे ही जी नाटकं करू लागते. ती बोलते की विक्रांत आता हे कुठे जाणार आणि काय करणार, कुठे राहणार. बाई किती अवघड ना. पण आता कुठला पर्याय देखील नाही. उर्मिला सगळ्यांसमोर असा अपमान करत असते. बोलते की विक्रांत आता यांच्याकडे काहीच नाही आहे आणि हे कसे जगणार. त्यावेळी आता इथे विक्रांत बोलतो की बरोबर बोलतेस उर्मिला तू, आता यांच्याकडे काहीच नाही आहे. आता यांच्याकडे उरला आहे तर फक्त माच, बाकी काही नाही. असं बोलल्यानंतर मालतीला राग येतो आणि इंद्राला देखील येतो. त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो पुढे येऊन त्याच्यावरती हात उचलणार. तेवढ्यात आबा जे आहे ते त्याला थांबवतात. आबा बोलतात की इंद्रा आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. हे बघ तू जास्त विचार करू नकोस, आता आपल्याला वेळ द्यायला हवा. थोडा वेळ गेला आहे की आपण बघू सगळं, यावरती काहीतरी ॲक्शन घेऊ. तर आता मालतीला खूप जड जात असतं. असं एवढं भरलं घर सोडून जायचं आणि निघून जायचं इथून. इंद्राला वाईट वाटत असतं. इंद्रा बोलतो की अरे मी ह्या सह्या केल्याच कधी पण. त्यावेळी आता इंद्रा आठवण्याचा प्रयत्न करतो की मी या पेपर्सवरती सह्या कधी केल्या. तर तो विचार करू लागतो. तर आता विक्रांत बोलतो की आठवलं. आणि आता असं म्हणू नको की ह्या सह्या ज्या आहेत मी तुला फसवून वगैरे घेतल्या आहेत. हे बघ असं बोलू नकोस. त्यावेळी इंद्रा बोलतो की मला माहीत आहे तू ह्या सह्या फसवूनच घेतल्या आहेत. ज्यावेळी मी बुवांना शोधण्याच्या प्रयत्नात होतो त्यावेळी मी गोंधळात होतो आणि त्याच वेळी तू ह्या सह्या घेतल्यास. तू असं वागलास माझ्याशी, तू माझा गैरफायदा घेतलास विक्रांत. तर आता विक्रांतने इथे त्याचा विश्वासघात केलेलाच असतो. पण आता इथे इंद्रा बोलत असतो की मी एकालाही सोडणार नाही. तुम्ही जे काही वागलायत ना त्यामुळे मी तुम्हाला सोडणार नाही. तर आता अजितला इथे अजिबात फरक पडत नसतो की तो इंद्रा दादा आहे, त्याने त्यांच्यासाठी काय काय नाही केलं. तर आता इंद्रा बोलतो की मीही विसरून जाईन की माझे भाव आहेत, कारण आता यांनी तर त्याला दूर लोटलंच आहे. तर आता इंद्रा देखील त्यांच्यापासून लांब जाणार. तर आता विक्रांतने जाता जाता आबांना धक्का दिला आणि सांगितलं की निघा इथून. आबा पडणार असा तेवढ्यात इंद्रा त्यांना पकडतो आणि त्यांना सावरतो. त्यावेळी पुन्हा आबा म्हणतात की इंद्रा चल, आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे. ही माणसं ना आपल्याला घरात येऊ देणार ना इथे जगू देणार, त्यापेक्षा आपण इथून निघून जाऊ. तर त्यावेळी आता विक्रांत आणि बाकी सगळे पाहत उभे राहिलेले आहेत. मालती देखील आता रागात असते. तिला वाईट देखील वाटत असतं आणि त्यांच्यावरती राग देखील येत असतो. पण आता तिच्याकडे ऑप्शन नाही आहे, काही बोलण्यात पॉईंटच नाही. मालती फक्त इंद्राला विचारते की इंद्रा तू असं केलंच कसं, तू सह्या केल्याच कशा. तर पुढील भागात इकडे इंद्रा जो आहे तो बोलतो की तू जे काही वागलाय ना तुला शिक्षा मीच देणार आणि माझ्या हातानेच देणार. तर पाठीमागे जे आहे ते होळी पेटलेली असते. आणि आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की ठीक आहे, तुला शिक्षा द्यायचीच आहे ना, तर ठीक आहे, आपण दोघं बघूयात. असं म्हणत विक्रांत आता त्याला पाठीमागे लोटतो. आणि त्याच वेळी आबा, राणी, मालती सगळेजण मोठ्याने ओरडतात इंद्रा, कारण इंद्रा मागे पडलेला असतो आणि पाठीमागे आग असते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट्स पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.